नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला आलोय. कसे आहात? निश्चितच आपण आनंदी असणार, कारण आपण व्यक्तिगत आणि आपल्या व्यावसायिक दृष्टीने विकसित होण्यासाठी आपण रोज भेटतो. मग काय मित्रांनो, आज जे मी तुम्हाला फोकस या शब्दाबद्दल, या विशेष करून त्यातील असलेल्या प्रत्येक वर्ड बद्दल विश्लेषण करत आहे. FOCU हे झालेलं आहे. आता दुसरा शब्द जो लेटर वर्ड जे आहे ते आहे यू, अर्थात अंडरस्टँडिंग. मित्रांनो, हा जो उपक्रम आहे हा कशासाठी आहे? जे स्टार्टअप करू इच्छितात, जे उद्योजक आहेत, जे उद्योग करतायत, त्यांना मार्गदर्शन व्हावं, त्यांना मदत व्हावी. कदाचित हे सर्व ते करतही असतील किंवा त्या पद्धतीने ते त्या प्रोसेसमधून जातही असतील, पण कधी कधी ते विसरत असतील. तर ती आठवण करून देण्यासाठी आणि जे स्टार्टअप आहे, जे नवीन उद्योजक आहेत, त्यांना मात्र हे समजण्यासाठी हा संपूर्ण माझा प्रपंच मित्रांनो. तर चला, आज आपण पाहूया तो शब्द की ज्या शब्दामध्ये तुम्हाला आणि मला आवश्यकता आहे समजूतदारपणाची, अर्थात अंडरस्टँडिंग. समजूतदारपणा हा अत्यंत महत्वाचा भाग आपल्या व्यक्तिमत्वामधला आहे आणि व्यवसायामध्ये तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यावरती फोकस करावा लागतं. तर काय मग मित्रांनो, जेव्हा तुम्ही समजूतदारपणे एखादी प्रतिक्रिया देता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही इतरांना देण्यासाठी जेव्हा तयार असता, तेव्हा तुम्ही अंतःकरणापासून तुम्ही ती गोष्ट बनवत असता आणि जो ग्राहक असतो त्याला ते प्राप्त होण्यासाठी तुम्ही मनोभावे त्या गोष्टी निर्माण करून त्यांना जेव्हा तुम्ही सर्व करता किंवा त्यांना तुम्ही देता, तो आनंद खूप मोठा असतो मित्रांनो. तर काय मित्रांनो, तुम्ही आणि मी जर समजूतदारपणे वागलो तर त्याचा परिणाम हा चांगलाच होतो. कारण आपण ज्यांच्यासाठी एखादी सेवा देत असू, ती सेवा प्रामाणिकपणे आपण दिली पाहिजे आणि ती देत असताना त्या व्यक्तीला, त्या व्यवसायाला उत्तम पद्धतीने विकसित करण्यासाठी आपण सर्वार्थानं प्रामाणिक असलं पाहिजे. जेव्हा आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असू, तेव्हा आपल्याला इतर उद्योगांची उत्तम पद्धतीने काळजी घेणं आवश्यक आहे. आपण जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असाल, तर ते उत्पादन उत्तम पद्धतीने निर्माण होऊन जे आपले B2B अर्थात रिलेशनशिपमध्ये असलेले जे ग्राहक आहेत, त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये विकसित होण्यासाठी आणि क्वालिटी प्रोडक्ट त्यांचं निर्माण होण्यासाठी आपण आपलं प्रोडक्ट त्या पद्धतीने बनवलं पाहिजे. तर हा समजूतदारपणा आपल्याला जेव्हा येतो, तेव्हा निश्चितच आपण कोणतीही गोष्ट करत असताना ती कधीही घाईने करत नाही. उत्तम पद्धतीने त्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो आणि लक्षात ठेवा, व्यवसायामध्ये भावनिकता ही नसते. हा, आपण एखाद्याबद्दल आदर असणं वेगळं, पण इमोशनली कधीही निर्णय घ्यायचे. म्हणून व्यवसायात कोणी असो व्यवसायी, त्याने लक्षात ठेवावं की व्यवसायात भावनिक प्रतिक्रिया बऱ्याच वेळा चुकीचे निर्णय घेण्यास तुम्हाला भाग पाडते. मग ते जर तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते, तर तुम्ही इमोशनली नाही व्हायला पाहिजे. अर्थात व्यवसायाच्या ठिकाणी, अर्थात प्रत्येक जण त्या पद्धतीने, कारण सगळ्यात महत्वाचा रिस्पेक्ट आपण प्रत्येकाला दिला पाहिजे. जेव्हा आपण इतरांना रिस्पेक्ट देतो, त्याची व्हॅल्यू आपण करतो. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने तो एक्सपर्ट असतो. त्यामुळे त्याला आपण व्हॅल्यू करून आपल्या उद्योगामध्ये वृद्धी करण्याचं काम आपण केलं पाहिजे. कारण आपली सर्व्हिस जेव्हा बाहेर जाते, तेव्हा आपले कर्मचारी त्या पद्धतीने ते एक्सपर्ट असले पाहिजेत, स्किलफुल असले पाहिजेत आणि ते आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घेण्यासाठी मदत करतात. पण आपण त्यांनाही समजलं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही जर उद्योजक आहात, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लोकांचं तुम्ही ऐका. पण कोणाचं ऐका? जे सात्विकतेने, प्रामाणिकपणे तुमच्या कंपनीमध्ये सेवा करतायत आणि त्यामुळे तुमची कंपनी विकसित पावते. दुसरी गोष्ट, तेच ऐका जे सत्य आहे. विनाकारण लॉजिकली कधी एखादी गोष्ट तुम्ही करत असाल आणि ती जर ऐकली आणि लॉजिकली तुम्ही तुमचेच विचार केला, तर त्याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. ते करू नका. शांतपणे समस्या समजून घ्या आणि समस्येवरती तोडगा निघतोच. या जगात कोणाकोणाने अपेक्षा ठेवत असताना एक लक्षात घ्या, तुम्ही काय पेरता तेच उगवतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे,
जेव्हा तुम्ही प्रोफेशनल जगामध्ये राहता तर तुम्ही प्रोफेशनलच असलं पाहिजे आणि इतरांच्या ज्ञानाची, इतरांच्या सेवेची, इतरांच्या कौशल्याची, तुम्ही इतरांच्या उत्पादनाची, जे काही प्रॉडक्ट आहे त्याची व्हॅल्यू केलीच पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही मोठे होत असता. कारण उद्योजक हा नेहमी तो त्या पद्धतीने विकसित होतो. तर काय मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितकं तुम्ही समजून घेतलंय तितकं तुम्ही पुढे जाणार. अर्थात समजून घेताना कधीही निगेटिव्ह थिंकिंग प्रोसेसमध्ये कधीही कोणाला समजून नाही घ्यायचं. उद्योजकाचा हा फार महत्वाचा गुण आहे, त्यामुळे तो विकसित होतो. तेव्हा तुमचा दृष्टिकोन हा विविध पद्धतीने विकसित होतो आणि तुम्हाला विविध दृष्टिकोन समजायला लागतात आणि त्यामुळे तुम्हाला उत्तर तुमच्या प्रत्येक प्रश्नांना मिळतं. तर काय मित्रांनो, उद्योग निर्माण करू इच्छिता? अवश्य करा. पण या गोष्टी मात्र तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी लक्षात ठेवा. भावनांवरती नियंत्रण हवंच हवं आणि त्यामुळे तुम्ही एक समजूतदार नेता बनता, समजूतदार टीम तयार करता, टीममध्ये विश्वास निर्माण करता आणि संघर्ष पूर्णपणे शून्य करता. जे संघर्ष निर्माण करणारे लोक आहेत त्यांना तात्काळ त्यांची जागा तुम्हाला दाखवली येते पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तुमचं सक्सेशन प्लॅनिंग फार महत्वाचं असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कोणावरही त्या पद्धतीने त्या कर्मचारी वर्गावरती कधीही अवलंबून नाही राहिला पाहिजे. कर्मचारी हे तुम्हाला रिटेन करायचे आहेत तर त्यांची रिस्पेक्ट त्या पद्धतीने कंपनीसाठी असणं आवश्यक आहे. आपण जेव्हा त्यांना रिस्पेक्ट देतो त्यांनी ती रिस्पेक्ट मेंटेन केली पाहिजे. कारण आम्ही जेव्हा एकत्र सल्ला देतो, आम्ही मार्गदर्शन करतो, तर आमचा एकच हेतू आहे की त्या कंपनीचा विकास व्हावा आणि आम्ही जे सांगत आहे त्या पद्धतीने ते जेव्हा विकास करतात तेव्हा त्यांची प्रगती होतेच होते. कारण आम्ही 360 डिग्रीमध्ये काम करतो मित्रांनो. त्यामुळे जर कोणाला अडचण असेल त्याच्या विकासामध्ये, त्याच्या अडचणीमध्ये, तर निश्चितपणे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. कारण प्रत्येक निर्णय हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कसा घ्यायचा आहे आणि ग्राहकाशी आपले मजबूत संबंध कसे तयार करायचे आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही व्यक्तिशः तुम्हाला इनपुट देत असतो आणि प्रॅक्टिकली तुम्हाला ते करण्यास आम्ही मदत करतो. आणि म्हणून मित्रांनो, सर्वार्थानं तुम्हाला एकच मला विचार द्यावा लागेल की भावनावर नाही तर समजुतीवर आधारित निर्णय घ्या आणि तुमची प्रगती करा. तर काय मित्रांनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ समजूतदारपणाचा आवडलाच असेल. काय मग तुम्ही तुमच्या पद्धतीने विकसित होत असताना लक्षात ठेवा, द वर्ल्ड इज व्हेरी नाईस. You don't be nice unnecessarily. Be nice to them who are really nice, but have a professional approach with that nice approach. So you will be number one person and personality in your life. So enjoy your business. If you have to contact with me, feel free to contact. My number is 776-898-1355. 776-898-1355. So wonderful people, really, I respect you and value you. Connect with me and like my videos, subscribe my video, and share with your all friends who are needy. I'm sure every business person will definitely listen it for once or twice, and he will develop himself the great personality. That is what I'm expecting. The people should get entire thought process, constructive way where they can make their business wonderful. Thank you. Thank you for watching me. Again, I'm sharing my number 776-898-1355. Thank you, friends.